नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, स्त्री आयुष्यात अनेक भूमिका निभावते. मुलगी, पत्नी, आई, सून. पण एक काळ असा येतो जेव्हा तिच्या शरीरात, मनात इतके बदल होतात की तिला स्वतःलाच ओळखणं कठीण होतं. त्या प्रवासाचं नाव आहे मेनोपॉज. कधी अचानक रडू येतं, कधी कारण नसताना चिडचिड होते, तर कधी स्वतःलाच वाटतं माझ्यात नक्की काय बदललंय. जर तुम्हालाही असं वाटत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. मेनोपॉज हा आयुष्याचा शेवट नाही, तर ती एका नव्या, अधिक मजबूत, आत्मविश्वासपूर्ण प्रवासाची सुरुवात आहे. चला आज या सेकंड इनिंगबद्दल मनमोकळ्या गप्पा मारूया. तर आजवरची कित्येक वर्ष या किचनमध्ये धावपळीत गेली, पण आज हा चहाचा कप माझ्या हातात आहे आणि घड्याळाचा काटा मला पळायला सांगत नाहीये. ही शांतता कधी कधी खूप काही सांगून जाते. तर हे बदल, कधी अचानक येणारी उष्णतेची लाट, तर कधी विनाकारण येणारा थकवा. सुरुवातीला वाटलं हे शरीर आता साथ देत नाहीये, पण आरशात बघताना जाणवलं ह्या रेषा फक्त वय नाही, तर ती मी जगलेल्या आयुष्याचा अनुभव आहे. मुलं बाहेर गेली, घर शांत झालं आणि सुरुवातीला त्या शांततेने मला खूप त्रास दिला. असं वाटलं ही माझी ओळखच हरवली आहे. पण मग कळलं त्या शांततेमध्ये माझं मी पण लपलेलं आहे, जे मला खूप वर्षापासून शोधायचं होतं. Dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truth as they flow down, and their songs entwine with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step on the forest floor opens a world through an ancient. आणि आता ही सोबत आहे. 50 नंतर जोडीदाराचं नातं बदलतं. यात प्रेम जास्त आणि अपेक्षा कमी असतात. तेही शांत झालेत आणि मीही. या वयात शब्दांपेक्षा मौन जास्त संवाद साधतं. Whispering pines sing me your tune, caught in the rhythm, the stars and the moon teach me the language of rustling. शरीराला आता कष्टाची गरज नाही, तर आता गरज आहे ती योगासनांची, प्राणायामची. श्वास घेताना फुफ्फुस आता अधिक मोकळी होत आहेत. मेनोपॉजच्या काळात व्यायामाची ही साथ शरीराला पुन्हा उभारी देते. आहार आता फक्त भूक भागवण्यासाठी नाही, तर शरीराला पोषण देण्यासाठी हवा आहे. स्वतःसाठी स्वयंपाक करताना जी तृप्ती मिळते ती पूर्वी कशातच नव्हती. निसर्गाच्या जवळ जाणारे पदार्थ मला आतून शांत करत आहेत. On the mountain's crown, while rivers whisper truth as they flow down. अध्यात्म म्हणजे फक्त देवाची पूजा नाही, ते म्हणजे रोजच्या गडबडीतून स्वतःच्या अंतरंगात डोकावणं. या वयात मला समजले की सुखाची चावी कोणात दुसऱ्याकडे नाही, तर ती माझ्याकडेच आहे. आणि मेनोपॉज हे वयाचं एक वळण आहे. मी या वळणावर थांबली नाहीये, तर एक नवी सुरुवात केली आहे. स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी. ही माझी दुसरी इनिंग आहे आणि ती खूप सुंदर आहे.